ह्याला शिरपत कुठे गेलाय याचा तपास नाही अजूक. हां वय तर होऊन चालले तर मग आता झालंच वय पण त्याचंही झालं आहे वय. हां लग्न करायचा पत्त्या नाही काय नाही. तो म्हणतो नाही भाऊ आधी तो होऊ दे आणि मी म्हणतो तो घे करून आता. पण आता काय करावा ना आमचा असा जीव नाही कोणाला हो भावायचा. तर आम्ही भाकरीच्या घासाला का पाण्याच्या गोटाला विसरते नाही आम्ही कोणाला. हां काय करावं शिरपतला. एक तर त्या पाहुण्याचे फोन चालले या पोर पाहिला या पोर पाहिला पण आता करावं काय. हां पण हा शिरपत काय ऐकत नाही असं आहे त्यांच्या एक पोरगी तर म्हणलं आज जाऊन पाहून आला असतो पण याचाही तपास नाही इकडं. हां केव्हा येतो काय माहिती कुठं जाऊन बसतोय नुसतं गणगण करतो गणगण नुसतं. बसले काय दादा? काय रे कुठे गेलता? अरे पायाचा लाटलाट का पार होतो काठी पाहत होतो. खाला आता काठी घेतो हातात. आता हां अरे अजून तो लग्न करायचे. तर लग्न कधी होते कवा करतो लग्न तू तू असं डोक्यात घे ना लग्न करायचं विषय. लग्न मस्त मला झोप येत नाही मस्त उलटा पालटा पडत तोच होईल नाही तेव्हा मा कुठं नंबर अरे मा झाले वय आता मी थांबून घेतो पण तो कर बाबा. वायदा तो पण. झालं तर कसं आपल्या दोघायचं लगारी लागेल. वैद्य पाल तो लग्न आधी व्हायला पाहिजे नंतर मावळ व्हायला आता पाहिजे. नाही झालं मावाला मग आता काय करतो पण तो घे ना करून. स्वतः तोच नाही झालं तर मा कोणी कोण होईल. करतो मी तवाला वाटलंच आला एक ठिकाणचा फोन आपल्याला. हा का हाय एक ठिकाणी पोरगी पाहायला जायचे. नवरी चांगली ना बा? आता पाहिली नाही ना मी अजून पोरगी. मला आहे ना ढवळी पोर पाहिजे ढवळी हां ढवळी. आता कशी असेल तशी पाहू. हा. आता तो आता वय होत चाललं ना की डवळीच म्हणतो का राव. अरे बाबा आपली खाय प्यायची सोय लागत दोघा तो झालं म्हणजे मला टेन्शन नाही राहणार. हा दोघा मिळते एक कोणाला कोणी भेटली ना. हा असं म्हणजे आपले दोघांचं कपडे ते धुईल सगळं आपल्या दोघांचं भागल आहे की नाही. हा मग मग कुठला फोन आला? याचा दावचवाडीवरून फोन आलता तर ते म्हणा आम्हाला निरोप लागला का बा नवर तुमचा नवरदेव बा. हा म्हटलं नवरदेव त्याचे आम्ही दोन आहे म्हणलं दोघं आहे. पण म्हटलं मग मी थांबून घेतलं पण मग लहान आहे भावाचं करायचं आहे भावाचं. नाही पण माझी इच्छा आहे ती मोठे जाऊन द्या मग मला वायद्या परमाने. बरं एक करूया बघ गेलो ना तिथं तुला 5 झाले तर तू कर नाही तुला 5 झाले मला 5 झाले तर मी करतो. मला पर आंधळी पास होईन तर मग बरोबर तू करू घ्या आता. मी लय खाकोळलेले आता सध्या. तो बाबू अरे बाबा मग तू करू घ्या ना. बरं आता तो राग कोण काढायचा नाही ना काय आता रोजच्या गोदडे तोडणंच आहे ते शिवणं. शिवायला कोण आहे मग आपल्याकडे राजा- तुला हे गोदाडे तोडतो रे. तर काय कार ते शिवायला आहे ना त्या बाया काटाळा विकत देतो शिवायला आपण ना. हां त्याला विलाज नाही ना. काय इलाज नाही काय नाही तू काटे घेऊच नको काय गोदड्या मी नाही तुडीत हां मा मन तुडीत मन. पालता झोपत आहे बाबा पण आता ना तू आहे ना याच्या गोदाड्या पाळायचं ना नको बाबा. पालता त्याच्यापेक्षा ना आता तू आहे ना हा म्हणून घे त्या पुरीला. पालता झोपून मी तो खाट वाकून टाकला माहिती का. झालं तो या असं बाबा चाल नको टाइमपास करू. चाल बाबा बरं तुझ्या हाताला तरी यश येऊन दे. हा चल घेतो लागायला लागू बाबा काय करतो. तुला आणू काटू का नाही रे मला काय करायचं चल मी आज खान करायचं हां ते आहे तू मागचा पण तू फार जाम झाला रे. किती पसारा झालाय घरात कोणीच आवरायला रिकामा नाहीये. पाहुणे रावणे आले तर काय म्हणतील त्या बाया आहे का काय दोन काय करते काय बडबड चालू एकटीचीच? काय आहे किती पसारा आहे घरात सारखं मीच आवरायचं. लय तकलीफ होती का? हं? लय तकलीफ होती. मग काय आता लय बरं हसली का? आहे तुम्हाला काय हसू आलं भारी. चंपाकडे जायला चंपा असेल ना पुढे बाय बाई काय वाटतं का तुम्हाला काय? भर दिवस आहे काय? लाज बीज आहे का थोडी तरी. त्याला काय हं? हाव काय काय होतं त्याला? आता तू आपण काय नवीन आहे का बरं हा, त्याला काय मग मी कुठे काय करायचं म्हणतो फक्त तुला नुसतं हसलं तरी तुझ्या डोक्यात आलं का? डोक्यात नाही आलं पण लगेच तुम्ही येणं जवळ असं म्हटलं मग ना. जवळ ये म्हणलं ना काय आलं? असं जवळ ये म्हणलं ना हा काय का? आलं? असं लगे एवढं जवळ ओढायची काय गरज आहे कोण का? आहे कोण आहे इथं? हा का ती चंपा आली तर म्हणून हा, ती कशाला माझ्या येईल? भावाला लाज तर नाही पण वहिनीला पण नाही. मी काय नाही म्हणणार तिचं नको टेन्शन घेतो. तू तर अशी नव्या नवरी सारखी लाजू राहिली अशी लांब लांब पळू राहिली. आवाज तर काही तुमच्या कडावर येऊन बसू. हा? बरं जाऊ दे मग हाशी मजाक लय झाली. हा. ते चंपल पाहुणे पाहिले येणार आहे. कुठले कुठले येत आहे ते डोंगरवाडीचे. हा का हा आणि मग व्यवस्थित आहेत का पण लोक? भारी भारी एकदम मस्त काम आहे. हा का हा दोघच भाऊ आहे मागे पुढं काही कोण नाही म्हणे. मुलगा काय करतो?
मुलगा आले एवढं नाही विचारलं कडे आपण आले विचारू ना. बर पण आहे ना व्यवस्थित आहे ना घरदार वगैरे एक सगळं? घरदार वगैरे नाही पाहिलं मी, मला असं बाहेरून तपास लागला. मग सांगितलं असेल ना तुम्हाला त्यांना घरदार आहे शेतीपोती आहे काय असं? पाहू ना आपण पाहिल्याशी थोडीच आपण हा म्हणणार आहे. हा ते फक्त जमाजमी करून घेऊ. ती कुठे गेली चंपा, कुठे गेली चंपाला आवाज द्यावा लागेल मग. चंपा? ओय चंपा इकडे. काय काम करते? ये इकडे. बरं मी काय म्हणतो, इकडे ये ना तू. जवळ ये, अशी जवळ. हो बरं झालं. हे भाऊ काय म्हणतात ऐकून घ्या. अशी कवर राहणार आहे कसं आमच्याकडे म्हणल्यापेक्षा आम्हाला काही वजन आहे तुझं आलं, नाहीये पण लोक नाव ठेवता नाही जान जवान पोरगी. पण आज राहू द्या करायचंच आहे ना. मग एवढं काय विचार करायचा? जाईल वगैरे लागून एखादं पोरसोर झालं म्हणजे टेन्शन नाही राहणार आम्हाला. मला कोणतरी मामा म्हणणार होईल. मग आता एवढा ऊन जाऊ दे, मग ऊन बघूया ना काहीतरी. हो ना, मग जाऊ दे. अगं येडे, हा सीझन राहतो. मग काय पाऊस पडल्यावर लग्न करायचं का? मग नाही नाही तसं तुला गरमीचं आवडत नाही का? आहे तिच्या मनात बी आहे बरं का. आहे तिच्या मनात बी लाजली म्हणजे समजायचं आहे. बरं ऐक, जाऊ दे. मुलगा जर तुला पसंत पडला तर मला सांग. आज येणार आहे 2 मुलं आहे. 2 मुलं म्हणजे 2 भाऊ येते. आता मला नेमकं माहिती ना वरदेव कोणता आहे. आल्यावरती आपण सगळं व्यवस्थित विचारून घेऊ. बघू मग काय करायचं ते. ठीक आहे, चालेल. हा भारी काम होईल ना. पण चांगलं आहे ना, म्हणजे चांगलं. तुला काय करायचं? विचारणार आहे ना आम्ही. म्हणजे मला बोलायचं की आपण कसं आपलं व्यवस्थित आहे काय. आपलं आहे व्यवस्थित. काही काहीचं कसं राहतं ना, परंपरा राहते. काही काही लोक साधे राहतात, काही कसे राहतात. आपल्याला काय आता आपलं कसं टापटीप म्हणून आपण टापटीप राहतो. पण माझी काय अडचण झाली का तुम्हाला? बघितलं का असं आहे. अडचणीचं नाही तुम्हाला बाबा. बोलायला लावलं मी. भाऊ पण दे ना, भाऊ पण टिचकुल्या मारित्या. आणि इतकं पण सांगून तुम्हाला समजत नाही का? एवढे भाऊ वहिनी तुम्हाला आहे ना मदत करायला. काही आडी अडचण असं मी कोणाला मोजित नाही, घाबरू नको तू. मी नाही मोजित कोणाला. मग तुमच्या पाठीमागे. पण जर चांगलं होत असलं ना तर भारी आहे, बरं आहे, जाईल सोय लागून. नाही तर मला काही पाठची पण जड झाली का? कोणाला जड होत मग तुम्ही मोठे आहात, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. हा नाही आम्ही चांगलाच निर्णय घेऊ. उलट तू तर किती कामाची इथं किती काम करू लागते. मला उठलं आम्हाला सोडायला मन नाही होत. किती आधार आहे मला घरात. मग असं सगळं करू लागतं. हा तिला तर लय आधार झाला. तू आली तशी ती काय म्हणते ना, एकदम मोकळी होऊन गेली. कधी बी कुठे बी जायला मोकळी ती. बघितलं का? असं काम तुमच्या भावाचं करतात ते, काम आहे. असं नाही असं नाही. नाही, करते ती काम. अहो आम्ही एकमेकीला समजून घेतो. असं नवीन भाऊ आहे तरी का पण जगामध्ये. ती आता बिंदास होऊन गेली ना. बरं चला, येत असेल पाहुणे. आपण असं करू, लय गरमट होतं. बाहेर चटई बिटई टाकू मस्त झाड खाली. चला चालय मनीषा, हा चल लवकर. धर. बरं इथं हवेशीर आहे है ना. हा इथे टेन्शन नाही राहणार काही. हा. खूप हवा लागते मस्त इकडे कर इथं बारा एसीची गरज नाही पाहुण्याला म्हणा. आमच्या इथं बघा किती भारी हवा आहे. हो एसी नको फॅन नको. तिला तयार व्हायला लावलं ना तू आता. हो ना सांगितलं ना तयार व्हायला. थोडं एक काम करा, अशी इकडे वड, इकडे या बाजूला वड. इकडे मग तो कोपरा अशी इकडे वड ना. असं हा बस. अहो ऊन आलं नाही इथे. नाही काही नाही, राहू दे. इकडे सावली होती. तुझा आता पाहुणे आले सांगतो मी. हा बर आवाज द्या बर का. हो आवाज येतो. उंडे बिंड्याचं काय म्हण नको त्यांना. नाही पाहुणा पार्टी कशी काय पाहिल्याशिवाय काय करणार पार्टी. आता ते मग गाडी देते बरं आपल्याला चालू कोण नाही आपलं इकडे इकडे पाहुणे इकडं. इकडे राम 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 राम. राम राम राम. या 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 ये शेरप मामा घे. या या बसा. मस्त आहे हो तुमचं. हा, मस्त आहे ना. पटलं आम्हाला. हा बसा. बस शिरपत बस. विठ्ठला 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 विठ्ठला. चाळी भरता आले काय? हा? काय ते चाळी भरता आले? नाही 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 मग नाही म्हटलं अवतार असं करून आले का नाही? नाही आमचं आमचं राज माणूस असे वागणीच आहे पहिल्यापासून. पहिल्यापासून. हा का? थोडं पुढे सारखं तुम्ही माग पडशाल. थोडं तुम्ही पुढं बसा, तुम्ही पुढे सारखं पाहुणे. शिरपत हा बस बस बस. पहिल्यापासून आम्हाला आहे अच्छा ना. हे शिरपतराव का? हा, मी बाबराव. तुम्ही बाबूराव. अच्छा मला फोन कोणाच झाला होता? बाबरावचाच. हा का? हा बरं बरं बरं. तुम्हाला बोललो दावा चौडीची. हा 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 हा. आम्ही दोघं सख्य भाऊ आहे. नाही तुम्ही डोंगरवाडी बोलले.
तुम्ही डावचवाडीची अहो, आमचं गावच ना गावचवाडी. आम्ही डोंगरगावची. हा डोंगरवाडी बोलले ना. हा डोंगरवाडी. हा हा. म्हणजे डोंगरगाव म्हणते का? डोंगरगाव म्हणते. हा. आमच्या गावाला 2-3 गावाला नाव आहे. हा. बरं बरं बरं. जो सरपंच बादला तो नाव बदलतो. नाव बदलतो परत नावाला. ओय पाण्याची बाटली आण रे मनीषा. पाहुण्याला पाणी आण गार गार. पाणी बरं वाटतं. हा पाण्याचं काही नाही, पाण्याचं काही टेन्शन नाही. हे काय तंबाटे लावले ना. हा काय हो. पेपर टाकून चांगलं आमच्याकडे लय पाणी हा ना. खरं आहे कोण नाही. करायला कोण नाही, दोघच. बरं बरं. आले का पाहुणे? काय तू डायरेक्ट बाटली घेऊन आली गाला सांगायचं असतं. दे दे आता थंड होईल. घे थंड पाणी बरं का गार गार. शिरपत घे. हा. बर नमस्कार. नमस्कार नमस्कार. इथं बुचन कुठे अहो तिकडे तिकडे त्या बाजूला. इकडे. इकडे ते सापडणार का नाही. हा ना. या बाई शिरपत्र आहे बरं का. हा का? आणि हे बापूराव आहे. बाबराव. हो. गाड्या भेटल्या ना? इकडून आलं पायी पायी हा इकडून हा. रस्त्यावरून या. पाणी घे दादा. हा. थंड आहे ना पाणी? मस्त. मस्त आहे का? काय ना गलास टाकलं का थोडं गरम होतं. नाही आज डायरेक्ट बाटलीच. हा आम्ही बाटलेलेच पितो गार आहे डायरेक्ट. तुमचं. हा गारे गारे गारे. गार गार आहे. फ्रीज मधलं आहे ना हो? तुमचं प्रत्येक तोंड लावूनच प्यायला लागत बा. हा हा आम्ही तोंड लावूनच पितो आम्ही. पाणी हा? हा ते तर आपलं एकच झालं आता. बरं का पाहुणे. आपण दोघांना एकत्रच करतोय. मला हे शास्त्र काय कळलं नाही. तुमचा हा डोळा उघडा त्यांचा तो डोळा उघडा नेमकं म्हणजे काय बा असं. नाही, काय झालं हा मला आहे ना या डोळ्याने दिसत नव्हतं, ऑपरेशन केलं हा हा. आणि या डोळ्याने दिसत नव्हतं. हम्म. दिसत होतं. हा मग याला आता दिसायला कमी झालं हा आणि याला दिसायला वाढव झालं. हा. अशी कामं झाली. मग ती काच काढून टाकायला लावली यांचं. मग त्याचं- हा का. दोघांचं शेमच झालं. मग तुम्ही या डोळ्यानं पाहते ते त्या डोळ्यानं पाहते. म्हणजे आम्ही दोघं संगत चालू ना अडचण नाही येत. हा. ते गाडी सारखं बा एक हा लाईट एक हा लाईट. बरोबर बरोबर. हा आलं लक्षात. हा डिफर आहे डिफर आमचं. डिफर आहे का. आणि आम्ही दोघं आहे ना भाऊ आहे हा. ना दोघं एकत्रच करतो. हा का जेवण बिवून एकत्रच करतात. एका थाटा जेवणार, नाही भारी भारी भारी. एका तांब्याने पाणी पिणार, हो एकाच गोदडी झोपणार. यो बाबा बरं मग ताट तांब्या घासायचे. भारी मग काय. हा करायलाच कोणी नाही ना. हा, बरं. त्यांचं कसं आहे अवकाळा चालू आहे जास्त. करायला कोण नाही ना हो? हा ना तेच तेच ना. चंपल आवाज दे. आई वडील लवकर वारले गेले. हा चंपा आम्ही बारीक बारीक होतो. हा इकडे या. आम्हाला सरकारी शाळेमध्ये टाकलं होतं हम्म. आश्रम मध्ये. ते कधी मेले आम्हाला कळालं नाही. हा आणि ना. तेव्हा या चट्या कायच्या आम्हाला हा हा हा. आता लागलं घ्यायला आपण चट्या. हम्म. काय सरबत बिबत? चट्या नव्हतं घालीत आम्ही. हा? बरं मी काय म्हणतो सरबत बिरबत काही काय काय खायचा पदार्थ आहे का? चौकात आहे का ते? नाही नाही वा? ते सरबत ते आता पेले ना आमच्याकडे पाहिलं सरबत म्हणते. हा का? हो हो. बसा. तुमची आई का? हा तुमची आई? आई नाही हो. लग्नाला तुम्हाला व्यवस्थित दिसतं ना. एक डोळ्यानं एक डोळे हा का हो तुम्ही पण पाहा ना अर्ध अर्ध. बाहेर आहे शिरपत. मी काय बोलते हो ते लग्न आहे म्हणून घरघडी आणलेत काय? हे काय माझ्याकडे पाहता? हो ही नाही ही नाही ही नाही नाही ही आहे ही माझी बहीण आहे. पण मला काय दादा दाखवताय हे गडी आहेत ना पाहायला आले मुलगी पाहायला आले. हे हा मला वाटलं लग्नाच्या वेळेला काम करण्यासाठी बोलवलंय. कोणला? असंच म्हणत होते पण तुम्हाला नाही नाही त्यांचं राणी वाले अरे तसं. मला असं आहे. हा मी बोलणार होते म्हटलं भाऊ चिडतील तुमचे म्हणून शांत बसले मी. नाही 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 आज कोणाला बोलू नये बरं. अवतार जाऊ नये कोणाकडे आहे ना कोणाचे बाई, कपडे जाऊ नये. बघा. तुम्ही आमच्या अवतारावर जाऊ नका. तुम्ही आमचे येऊन किती मोठे. नाही आमच्याकडे गडी हो. माणसं अशी राहतात लय लांब लांब. त्यांचं लय लांब लांब परत आमचं काय वावर. हा का असतील असतील. लय लांब लांब. काळे भोर निवड. हा बरं मी काय आणतो नवर कुठे हा काय कोणचा सांग रे. हा का दादा? काय हा? म्हणजे नेमकं हा नवर दे का हा हा नवर काय दे? भाऊ? तो बिगर लागण्याचं आणि मी बिगर लागण्याचं. असं 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 आहे का. हा. नवऱ्याला जो नव्हतं अच्छा म्हणजे नवर देऊस तुम्ही बुवा. आम्ही हा. दोघंच. हा बरं 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 नवऱ्या जो नव्हतं पटलं ते करीन. हा. बरं काय नाही हरकत नाही हरकत नाही. तसं काय वाटलं तर दोघं मिळते एक ठेवू आम्ही. हा. मग त्याला काय करणार आता? डोकं बिकं काय बोलता तुम्ही? नाही, नाही, नाही. स्वयंपाका पाण्याला स्वयंपाका काय? ऐका ऐका. असं स्वयंपाक पाण्याला. तुम्हाला आबा राग ना ठेवा घेऊ. ऐका काय झालं आता माझं झालंय वय. हा मी आहे मोठा, हा हा आहे लहान. हा जर माझं इच्छा आहे तर याच लग्न करायचं. हा आणि माईच्या आधी मोठेच होऊन जाऊ आणि मग लहानच करा. आमच्या दोघांचं असं काय विचार मग तुम्ही असं जर बनले तर तुम्ही दोघे बिगर लग्नाची राहते वाटतं बरं का. म्हणून एवढं होय होय. हा कारण तुमचं लग्न होत नाही हेच होत नाही त्याच्यामुळे तुम्ही नाही असं- आम्हाला आहे ना जगाच्या आखरीत उंडा काय घ्यायचं नाही. नाही मोठा मॅडम आम्हाला नका देऊ. जगाच्या आखरीत नाही घेऊ
तुम्ही काय ते सांगते तुमच्या बरं एखादी मोटरसायकल दिली पण हे आले कुठल्या गावातून? डोंगर गाव डोंगरवाडीचे असे अर्धवट कपडे. ते काय नाही चळ मारता आले. अहो पहिल्यापासून आमच्या असे ड्रेस घालतात राणी माणूस तसं गरम होता ना. चष्माचं तर काय आहे ते? सांगितलं ते नाही यांना ह्या डोळ्याने दिसत नाही त्यांना इकडे डोळ्याने दिसत नाही. म्हणजे हे ह्या डोळ्याने पाहते ते त्या डोळ्याने पाहते. पण आम्ही हात धरून चाललो ना हा आम्ही कुठं चाकरते हा बरं चांगलंय. त्यांची शेती बाती काय? सांगितलं लिहिलं आपला बाई बरं शेतीचं किती किती एकर आहे तुम्हाला 70 शेती? एकर आहे 70. ये बाबा 70 एकर आहे. हा का घरदार सगळे हा ना पण ते वरून आहे ना घराला पत्र कवलं नाही का आपण ते टाकेल नाही का स्लॅब हा स्लॅब टाकलं. हा मग ठीक आहे मग काय टेन्शन नाही. बरं ही बा ही मुलगी बरं का नाव काय ते? हा? माझं नाव चंपा महादू उलटे हा? उलटे उलटे लग्नाच्या आधी बोलतं का हा लग्नाच्या आधी होता नाही आमचं आडणं उलटे आडनाव. हा ते कसं आहे लाज येते ना ती तिला आडनाव घेता येत नाही बरोबर. मामाचं गाव मामाचं गाव सांग की दादा. सांग ना कोंबडवाडी म्हणून लाज येते काय हा. त्यांना असताना आता नवीन दिसतंय ना. मावशी आहे का मावशी आहे नाही मावशी ते मावशी नाही. नाही मावशी नाही. मावशीचं काय आता? होती गेली लवकर लवकरच गेले लवकरच गेली. सांगता हो ना तो सांग ना आता दोघं सांगून त्या शिरपतराव गणपतराव सुईची अच्छा हा तुम्ही सोयीचे आहे का हा बरोबर आहे बरोबर आहे. आल्या गेले भारी जोड जमाल सोयीचे आणि उलटे बाबूराव गणपतराव सुईचे. हा का नाही भारी 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 मी मस्त काय बोलते, हा दोघांकडे काठे आहेत. हे आत्ताच वाकलेत काय काठे. नाही नाही कुत्रे कातरी त्रास देते ना हा रस्त्याला म्हणून काय काठे. आमच्या अवतारा पाहून कुत्रे दावा राहते, हा. ते विषय कसा आहे माहिती का आता ह्याच काठेव घ्या ते मागून ते हा म्हणजे ह्या काठेव कुत्र्या कात्र्याला मारायला हा म्हणजे बाकीचं दुसरं घेतलं पाहिजे एखादं कुत्र तर काठी बहार. टायमिंगला हातात गवसत नाही ना. हा आपल्या हातात राहिले म्हणजे टप्पे टाक द्यायचं टॉयलेट ठेवून एका टोल्याचं काम. हा शिक्षण किती झालं नवरीच सांग बाई सांग माझं झालं 7वी शिकले मी. फक्त का बरं मोर नाही गेली नाही नंतर दिली ना 10वीची परीक्षा दिली. 7वी नंतर 10वी दिली रे लग्न लवकर केलं. काय झालं ना 7वी झाली तिची दुसरा नवरा आहे तिचा हा 7वी झाली पळून गेली ती कोणा सांग जोडीदार होते सांग पळून गेली ती किती दिवस हा होती 7-8 वर्ष होती सर तरी आपलं चालून जायचं चालेल ना, आम्हाला काय आता आमचे म्हणते ना हा आम्हाला पळून जाणारीच लागत होती हा का हा. हा का हम्म म्हणजे तुम्ही शोधातच होते वाटतं. मग शिक्षण आम्हापेक्षा कमी झालं तिचं हा तुमचं किती आहे दुपार पोच हा का दुपार हे नवीन डिग्री का नाही सकाळी 10ला भरली का हा 2ला सुट्टी व्हायची पर 2च्या पुढे आम्ही जातच होतो ना मग घरी काम राहायचे मग आम्ही काय करायचं सुट्टी झाली का दुपारची मग खेकडी मासे धरायचं जातो नदीला अच्छा 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 आम्ही तिला आवडायचं तुम्ही अंगठा छाप आहे बुवा, थोडक्यात पण अहो, मग ती 7वीची केलं ना तुमच्या वेळ थोडी वरती आहे म्हणजे काय लिहाय वाचायचं काम करेल हा करेल 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 आपल्याला घर हम्म. आता आम्ही ना पत्रिका जर दोघ जण वाचायला लागलो ना हा. आम्हाला 3 दिवस लागते एक पत्रिका पूर्ण हा करायला हा हा लागत असेल, लागत असेल. कारण ते दुपारपर्यंत जायचे ना रात्री सुद्धा झोपते नाही हा काय हा? एक ओळ वाचायला आम्हाला जवळजवळ 2 तास दोन एक शब्द तो एक शब्द मी तेव्हा ते म्हणजे जोडून- जोडून जोडून काय वाची द्या हा क ख ब बरं चंपा चल काय आहे ते समोर समोर आहे पाय बाई हे 2 नवर देवे अरे तू डोकं फिरले का 2-2 नव्वद देऊ काय मला काय नाही दोघांतला एक. अरे आता नाणं राहतं एका बाजून छापा एका बाजून काटा राहतो ना मग कोणतं एकच नाणं वरून येतं ना तसं तू कोणतं एक पसंत करायचं कर पसंत करायचं ते सांगा आम्हाला. हा हे असे दोघं माझ्याकडे बघत राहिले तर मलाच लाज वाटते त्यांच्याकडे बघायला. ते बघणारच ना आता बघायला आले म्हटलं ना ते बघणार ते काय पाय पाय पाहते का तुम्ही पाय दाखव त्यांना पाय दाखव अरे त्या पाय दाखव पाय घरी त्यांना गेल्या पाय पाहू सरळ आहे माझे. पाय घरी गेल्या पाहू इकडे कुठं पाहते हा का नाही काय काय लोकांच्या ना पायाकडे लक्ष राहतं ना या बा पाय का नाही पाय का आम्हाला दोघांना काय हळद लागेल नाही हा दोघायला पण पण आमचं लग्नच करावं लागणार डोळाकडं हो दोघांचं बी हा मग हा, कोणाचं कोण मी एक काम करा तुमचं रोई सोबत लावून टाका हा यांना देतो मग पोरगी चालेल चालेल चल ना का शिरपत जे करू माझं उजाडलं हा तो चांगला होते हे बा असं बी समजा कोणी बी केलं तर तुमच्याच घरात येणार आहे आमच्याच घरात मी चालेल बाई. मी थांबू गेले नाही हा? चालेल मी थांबू गेले लग्न करायला हे का ते तुमच्यावर आहे तुम्हाला कोण आणि या बा तुम्हाला नवरीला सांगा हा, दोघांचं करावं तू लागलं आलं तर नाही म्हणायचं नाही हा.
जाऊ ना खाऊन आला. नाही नाही हा, जेवण देईल ना मग एकत्र इथं करणारच ना मी. सोबत देईल तुम्हाला दोघायला मागं पुढे झालं तर सोबत येईल सोबत टेन्शन नका घेऊ अरे वा. हा चालेल चालेल. हे काय आता हे काय वाच काय आला तर. वच तिला काय वास केवर राहिला काय बिमारी काय? घाम घाम. हा का त्याला लय खा जावं लागत तिला. म्हणजे त्यांना खाजवा रोग आहे की काय? नाही ना रोग बिगणे मग घाम येतो घाम. घाम आहे त्याला सारखं. पाणी पिणे आहे ना तुमच्या गावात? हो लय पाणी. पॅन्ट तरी सांग खाली घ्यायला. कोणते अरे ती खाली गेलं तर कांबरापासून खाली निघून येईल ते मग मोकळा करायचा किडा. तिला दुकान उघडं पण ना तिला त्यांची नाडी नाही. करकुट्यात खोस. करगुडा खुसू लागली. अरे नाही नाही मग जरा आता एक हाताने धरून ठेवा अरे पण मग चांगलं कोणतरी बघायचं ना. या असे हापचड्डीवाले काय बघितले? पण थांब ना विचारू ना बरं चला आता या. हा, किती श्रीमंत नवरा राहता ना त्याला आतून हाफ चड्डी राहते. राहते. हा 100% बरोबर बोलते ते तो बिगार प्रॉपर्टी एवढी तो म्हटल्यानंतर बिगार आपच्यासाठी राहतच नाही. नाही ना प्रॉपर्टी एवढी म्हटल्यानंतर कपडे तो चांगले सध्या गाडी काय हाफ पॅन्टवर झोपल. दादा त्याची नाडी बाहेर आली ती आतमध्ये टाकायला सांग. नाडी मध्ये घ्यावं नाडी कुठून दिसते ती मध्ये वळवळ होती ना त्याच्यामध्ये बाहेर काढत राहते. राहू दे पुढे बोलू नका. राज 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 त्याला आहे ना त्याच्या एकदा चड्डीमध्ये ना सरडे गोष्ट होते घाबरलं होतं. अरे ते वळवळ करायला लागलं का मधून तसं. का ते घाबरत. चावलं बिवलं नाही सर सावरले तुम्ही वळवळ करायचं मध्ये. हा का हा मग ते तसं भासवतो बा बास होतं. मग ते काय केलं बे ही नाडीची बँड आहे ना ही नाडी बाहेर टाकून देतो मी डायरेक्ट. हा का हा बर एक दिवस त्यांनी नाडीला उंदरी चिटकेला होता. हा वाढता वाढा ना. हा बरं झाला उंदीर बाहेरून होता हा. मधून असता ना तुम्हाला इकडे येता नसतं आलं इकडे नाही, नाही, तुमच्या आलोच होतो. हा हा तेच तेच बेकारच काम झालं असतं त्यानं काय खाडा गुळ पक आता बाया बसलेल्या आहे, काय चाव. नाही नाही एक गुळाची गाडी बरोबर झाली होती. हा. व्यवस्थित त्या गाडीचा नाडीला माकला होता गुळ. त्याला उंदीर चिटाकला. अरे बापरे थोडीनाच. अर्धा तास उंदीर सापडा ना. हा ना खातो. हा, मग चाटीतो ना. तुम्ही ना बरं का थोड्याशा ना लांब चड्डे घालायचा नाही घालू नका लग्न झालं. हा का काय आता नेहमी दिवस गेले ना आता काय थोडं करतात ते गरम लेवत जाईल आता. तुम्ही अंडरपॅन्ट दिवस काढते का असे हा बरं का तुम्ही आपल्याला कपडे घ्यायचे का त्यांना पण विचारायला ते सगळं? अरे आपल्याला लग्नात घ्यायचं अंडरपॅन्ट घेऊन टाकायचं ना नाही नाही, हेच बापात घ्या. दोघाला 2 अंडरपॅन्ट घेऊन टाकायचं टेन्शन नाही राहणार खर्च कमी आहे. आपला खर्च कमी आहे ना खर्च कमी होईल. आणि आता नवऱ्याच आम्ही तेच का ना तिकडे गेलो. काय अंडरपॅन्ट हा अंडरपॅन्ट काय चालेल तर त्याला काय होतं हा मग त्याची बाहेर राहते सगळं. अरे तू बरं मोठं घाल ना नाही नाही असली फालतूगिरी मी नाही करणार बरं का. नाही तर मला करायचंच नाही लग्न. ते तुमच्या बायका करतात त्यांनाच करायला सांगा. मी दिसत नाही का पूर्ण मी चांगल्या घरात मधली तिथे काहीतरी उघडं दिसतंय का तुम्हाला मग हा काय बोलायची काय पद्धत आहे की नाही जरा तर. बरं साडे नाही हेच काय घे ना आम्हाला. ए जाऊ दे तुला काय करायचं ते पण. आपली राहणे मान आपल्याला पटत ना. बरं जमवायच्या आधी पहिलेच तुम्ही असं बोलत राहिले तर ते नाही. बरं आज ना आपलं काय व्हायला नाही बरं का जमा नाही झालं बरं मी काय म्हणतो हे झाले ना बोला उंड्या भांड्याचं पुन्हा काय घेणं हुंडा हा देता का तुम्ही हुंडा आमच्या पोरीला नाही, नाही, तुम्ही बोला किती. आता आहे ना नाही नाही आमच्या आम्ही हुंड्यावाला जवळ उभं नाही करते आता यांना मोटरसायकल कबूल केली मला लाकेट कबूल केलं होतं. हा आम्ही लावण्या जोडतो हुंड्यावाल्याच्या ए गप्रे हुंड्यावाल्याच्या लावण्या जोडतो लावण्या ती नवरी वयस्कर आहे त्यामुळे आम्ही नापास केली. नाही नाही हे आमच्या आपला बाबा मुलीचं काला उठत राहू याचं ना काय को वय. ए, काठी आण गं वय. ए, ओ रे राव. नाही हुंड्याचं नाव काढलं आम्ही लावण्या जोडतो अहो दादा आपण ती नवरी पाहिली अरे गप्पाय. तिच्या मुखात दात नव्हता. अरे गप्पा असतो की दातात सगळे मुखात दात आहे ना. हा? म्हणून ते पैसे द्यायला तयार झाले होते. मला दात नव्हता म्हणून. आमचे दात सरळ आहे एकदम. सगळे दात आहे. काही येणं बरं करतो. बघितलं का किती वाकून वाकून. काय पाहू राहिले भाऊ नाही नाही काय नाही पाहत. हो नवर देवाला सांगा टक लावू नका भाऊ थोडं माग सर रे फोटो फोटो पाठवून देतो शिरपाय. तुम्हाला फोटो पाठवून सर मागे देतो. ती पोरगी लाजू राहिली याच्यामुळे आपले पर्यंत यायला लागले. ती आणि माणसं पुढे जायचं राहिलं ना पांडी घालून जायचं नाही अशा. आणि लग्न जर करायचं असेल ना दादा तर माझी एक अट आहे. काय फुल पॅन्ट घालत असेल तर ठीक आहे. हाफ पॅन्ट मध्ये मी लग्न नाही करणार. म्हणजे मैत्री चालेल काय पाहुणे. बोलतील. हा चालेल माय पॅन्ट आहे ना हा इतकी लांब शिवून पायापासून खाली एवढी माग लोळ चालली बाई. कशाला जागा साफ करायला म्हणजे जाण्याचं काम नाही होतील. हा 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 आता ते कशाला तेवढी मोठी ते कोण घासत बसत. राहू दे बरे अहो तिला तू फक्त ना इथून वरती तू जाय नवर देवाचं अंग वाढतंय ना वाढते अंग राहत ना. अजून बी वाढणार का हा मग चालेल 50-60 वर्ष झालं वाढल उंची वाढ ना. हा का 100 वर्षाची पर्यंत उंची वाढते का काय. मग त्यांचं वाला राणी मानी वेगळं आहे ना होत असेल काय सांगावं करायचं फुल पॅन्ट घालायची पण असं हाफ पॅन्ट मध्ये माझ्यासोबत कुठे मी पॅन्ट नाही वापरणार. मग मला लग्न नाही करायचं. ही जर वापरेन हा 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 ठीक आहे इजार ते इजार इजार. नाही नाही. अरे फॅनलाच इजार म्हणत्या ए हा? फॅनलाच इजार म्हणत्या गावठी शब्द आहे तो हे जर घालू भाऊजी जर तो घालील मी नाही घालणार बरं का. हा? नाही तुम्ही ही बी नका घालू
हा? तुम्ही ही बी नका घालू. तू लंगी लाव लुंगी लुंगी लावायचं तुम्ही. आणखी वर्ष 12 महिने ना हा ते काव टाकू. बस एखाद्या मंदिरामध्ये लुंगीवच. हा आणि भगवी घ्या भगवी. हा. मग टेन्शन नाही राहणार. हा आमचा पर होता मा वय झालं आमचे आई वडील लवकर वारले. हा करू करू म्हटलं मानता लग्न तर शेवट वय होऊन गेलं. हा पण आता हा आला लग्न जगता हा तर हा म्हणतो तो झाल्याशिवाय दादा मला नाही करायचं तसं लग्न. पण त्याला मी काय म्हटलं भाऊ एक कर आता मला नाही होत तर मग तो तरी करू घे. मी उपाय सांगितला ना तुमचं रोहिशी करून घ्या ना. नाही आता रोही नको देवही नको काहीच नको. हा का? मा भाव झालं नाही एकदा. ते भावाची इच्छा पूर्ण होईल ना तुमच्या. मा भावाची इच्छा पूर्ण झाली हा. ना बस मी समाधानी नाही झालो. आता त्याला सणच येऊन टाकी डायरेक्ट. समाधानी झालो. हा. लुंगी लावली का का मध्ये मोकळाच मग. नाही तर संडास बिडास काय नाही करा शिरपे मी पाहून एक काम करा एवढी ना. इष्टेक सोडून मी कस काय जाईल. नाही तर मग नसेल काही इच्छा ना तर द्या मुळा नदी सोडून. मुळा नदी आमच्या गावाजवळ. काय मुळा नदी सोडून द्यावा असं. म्हणजे आम्ही आंघोळ करून येईल काय. नाही मग तुम्ही म्हणते ना संन्यास घेतल्यापेक्षा ते बरं ना मग. तो त्याच्यात नाही जाणार मुलांना जे अंग ते अंग बर पुरत जातो. त्या तडे निघाल मी. नाही नाही तिला ते माणूस गेले वाचत नाही मुळा नदीमध्ये. दादा ते घेण्या देण्याचं बोला ना पहिले. काय बडबड चालली आहे? एवढं काय करायचंय आपल्याला त्यांची भाकरीची सोय झाली हा. आणि आपल्याला देणं घेण्याचं बोलून घ्या आणि मोकळं करा. बरं चला एक काम करा त्यांना नंतर कळू आपण. कर नंतर कळू नंतर. नाही हो आताच सांगा आम्हाला नाही. आता माहिती का तुम्हाला काय लगेच नवरी काढून देऊ का पुढे तुमचं? असता बसता रे हा. असतं ते आधी उरकून घ्या. कारण आम्ही आतापर्यंत आहे ना दोघांनी हातानेच करीत आलोय. दोघं भाऊ एक विचारानं. बरं बरं. आणि मग आम्हाला कसं आहे, आता आले ना स्थळ तर घेऊ उरकून लगेच असं हा का हे काय पाहायला कळला. कळला का ते बाहेर. हा का नाही मग एक काम तुम्ही लग्न कॅन्सल करा खरं. नाही असं कसं काय शक्य आहे? जोर नाही लावू दे ना तुम्हाला. ठिकाणी आले अर्धवट. पाय वळवा. अहो जोर लावा एक काठी आण गं. हे असं नाही अरे ऐकणार. पाकच सरकला. पाठीमागे आहे ना इकडे. मी आहे ना बरं का पाहुणे पाठीमागे तुम्हाला व्यवस्थित सांगू माग सारखं तुम्ही व्यवस्थित. नाही तू हिला पुढं- याच्यामुळे तो लग्न लेट होऊ राहिलं बरं का शिरप्या. हा कुठं मध्ये घालतो घर म्हटलं झालं. किती पाहुणे असे काय पाहुणे बोलवले? पाहुणे उठा बरं तुम्ही. उठवा त्यांना. उठा उठा. हो राधा राधा. नाही नाही उठा. ऐका ना पाहुणे नाही नाही उठा उठा. हे असे पाहुणे हो पाहुणे उठा. यांना कोणी नंबर दिला काय माहिती? दादा हो उठा उठा. जा तुम्ही करा जा उठा. हा उठा. या मी टकोरा टाकील बरं का. उठा पटकन. शिरप्या निघा निघा. उठा नाही हो दिलं तो लग्न. उठा. येऊ नका पुन्हा बरं का. मी काय म्हणतो हा तिनं नापास केलं असतं तर ती लाल साडी होईल पण जातो का तू. ती नवरी नालायक ती अशी का. उठ नाही घेतो.